परिवारांच्या घरी हा मांढर देवी काळूबाईचे सेवक हा आमले दादा जवळेकर हा यांचा आगमन झालेला आहे सदैव मांढरच्या काळूबाईने हा पवार परिवारावरती छाया धरावा आमले भाऊचं पाऊल लागलं म्हणजे साक्षात काळूबाई आली पवार परिवाराने लक्षात घ्या हा आमले भाऊचं पाऊल लागलं म्हणजे काळूबाई घरी आली काय गोंधळ असेल काय विघ्न तुमच्या मागे असेल हे दूर करणार तिला मांडरची सरदारीनं हा ओल्या झाडाची आगीनं चाफ्याच्या झाडावर काळूबाई खेळती या नागिन आमलेश भाऊला ती नागिन पावन झाली हा आणि आमलेश भाऊच्या रूपाने काळूबाई आलेली आहे नवरदेव नवरीला सांगणार हा तुमच्या हाताने मान लावून दर्शन घ्या आमले दादांचं हा घटस्थापना केली हा तिन्ही तळावरती हा तिथेच कुठे देवांनी हा ब्रह्म विष्णू महादेव हे गोंधळी झाले कारण की आदिमाईची उत्पत्ती होण्यासाठी हा माता पार्वतीला अवतार धारण करायचे कालिका मातेचा हा कुणासाठी महिषासूर नावाच्या दैत्यासाठी मग अवतार धारण कुणासाठी केलंय दैत्यासाठी हा दैत्याचं खंडन केलं शांत बसायला आज पावली म्हणून गोधळा करणारी मग उपाय जोडी हा तिसरं नसतं आणि चाकण जवळ बेलदवडी या गावामध्ये त्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि मांढरगावची कळबाई तुळजापूरची तुळजाभवानी त्यांच्या घरी असंच सुख शांती समाधान दे बोल मांढरच्या कळबाईचं
गुरुवारी अमलेशभाऊ जावळकर त्या मळाईची घागर खेळणार आहेत. या मळाईच्या घागरचं वैशिष्ट्य म्हणजे कालाष्टमीला ही घागर निघोत इथं मळगंगेला आपोआप कुंडातून निघते आणि पायरीवर येऊन बसते. त्याला मूलबाळ होत नाही. ती लोक या मळाईला नवस करतात. तर तुमच्या कोणाच्या काही इच्छा असतील, कोणाच्या मुलाबाळाला मूलबाळ होत नसेल कोणाला, तर त्यांनी स्वइच्छेने पाया पडून जी काही दक्षिणा आहे ती घागरीला लावून भाऊच्या हातात त्या पाया पडा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या घागरीने पूर्ण होतील. आज निगुच्ची मळगंगा निगुच्ची मळगंगा आलेली आहे आपले दादा गुरुवार यांचं हे हात नका लावू. दक्षिणा सर्वांनी टाका. बरोबर. आई मळगंगा सर्वांना पावन होईल. बरोबर. मळगंगेला जाते ग बाई, ए मळबाईला जाते ग बाई, माझं लागे ना म्हणे, माझं लागे ना म्हणे. परिवारांचा सदैव आनंदी आनंद व्हावा, सदैव सुख शांती लाभावा. गुरुवारे आमले दादा यांचं आग्रहाची विनंतीच्या मांडरच्या काळोबात घागर आणि मळगंगेची जे काही तुम्ही इच्छा बोलल्या असत्याल त्याची मनातली इच्छा मनोकामना ही मळगंगे माता पूर्ण करणार. मला इच्छा या ठिकाणी आई जगदंबेचं एक गीत आता गुरुवारे हे एक गीत सादर करणार आहे. सर्वांनी शांतता राखा. बंद झालं तिकडे कशाला पाहिजे आता बोल. हॅलो या घागरीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. ज्याला समजून त्याला समजत, ज्याला नाही समजत त्याचा जन्म वाया जाईल. ही दरवर्षी निगोज मध्ये पारनेर गावामध्ये मळाईची घागर दरवर्षी आपोआप निघते. चैत्र महिन्याच्या कालाष्टमीला रात्री
12 वाजता घागर निघते. घागर अशी निघती की ती आपोआप पायरीवर येऊन बसते. तिथं नवस केल्यानंतर त्याला मूलबाळ नक्की होतं. हे मी वयाच्या 10 वर्षापासून बघितलेलं आहे. या 4 महिने माझा वाढदिवस आहे. मी अख्खं जीवन मांढरदेवीच्या कळवाईच्या अर्पण केले आणि दरवर्षी घागर मी लहानपणापासून बघतोय. 3 वर्षापूर्वी चांदीची निघाली होती. 3 वर्षापूर्वी चांदीची निघाली होती तर त्या गावकऱ्यांनी काही ती घागर सोडली नव्हती. त्याच्यानंतर घागर निघायची आपोआप बंद झाली होती. जेव्हा ती घागर परत ती बाळामध्ये सोडली, विसर्जन केली, त्याच्यानंतर आपोआप परत घागर खापराची निघायला लागली. एवढ्या घागरीच्या सत्तर इतकी गर्दी असती, खूप गर्दी असते. तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल घागर विसर्जन करताना इंस्टाग्रामला. इतकी आई साहेबांना गर्दी असती आणि त्या दिवशी लोक दरवर्षी आता नवस बोललं तर पुढच्या वर्षी तिथं पाळणाऱ्या कुंडामध्ये सोडतात. आणि पवार कुटुंबाचं खूप खूप धन्यवाद मला इथं बोलवलं. आणि आज विशेष म्हणजे मांडरगावची काळूबाई गार वारा डोंगराला बसलेली, 52 शेडे 9 लाख शेडे घेऊन डोंगराला बसली. कर्दीचा भुतवळे तिच्या डोंगराला 52 शेड्याच्या मालकी देतात. पण आदिमादी शक्तीनं माझ्या डोक्यावरती सोन्या मोत्याचं छत्र धरले मांडरगावच्या काळूबाईनी. आणि आज तिला कुंकुमार्चन करून एवढं घाईघाईमध्ये मी आज इकडे आलो आवरून ती त्यांचा कार्यक्रम घेतला. तर मी अजून पण माझी मूर्ती मांढरदेवी मध्येच आहे. मी ती काय घेऊन आलं माझ्या घरचं नाही की तुम्ही ती उद्या घेऊन आपण मला यांची तर घरी कार्यक्रमाला गेलं पाहिजे. लय मुलाची आशा होती न मजला वेडीला, लय मुलाची आशा होती न मजला वेडीला. आणि मी ज्यांची वटी भरली त्याला मुलगा किंवा मुलगी झाली. कधीच कुणी माझ्या दारात रडत गेलं नाही. म्हणून माझ्या हाताला मांडरगावच्या काळूबाईने आणि निगोच्या मळगंगेने एवढं मोठं माझ्या हाताने वेळ दिले. लय मुलाची आशा होती न मजला वेडीला, फेरा यंदावच कुंडाला पाळणा. मुलगा झाला होता आणि तिने नवस करताना चुकीचा केला होता. तिने मी बाळपण सोडलं आणि पाळणं पण सोडलं. बाळपण बुडालं आणि पाळणं पण बुडालं. बाई धाया रडत गेली बाईच्या देवळामध्ये उमाळाबाईच्या. म्हणजे असं कसं झालं. आणि तिथंच तिने नवस केला. याच नक्षत्रावरती, याच कालाष्टमीच्या नक्षत्रावरती, चैत्र पौर्णिमेच्या नक्षत्रावरती मला मुलगा किंवा मुलगी होती. तिला मुलगी झाली आणि त्याच्यानंतर तिने फक्त कुंडामध्ये पाळणा सोडला आणि बाळ जवळ ठेवलं होतं. गेलेलं मूल परत पाळणा आणि पोरग वरती आलं होतं. 12 वर्षांना का झालं येऊन करत प्रसाद घोगरा आंबीला.
आणि आमले दादा गुरुवरांचे सेवक सदा सुखा समाधानाने राहू सदा सुखी समाधान राहू ग बाई बाई समाधान या ठिकाणी आदिमाई शक्ती काळूबाई मळगंगा हा आदिमाई पाहुणी म्हणून आलेली आहे आणि गुरुवर अमले दादा आमले भाऊ धावडेकर आई काळूबाई तुला लिंबाची सावली वा आमच्या दाद गुरुवरांनी दिली 501 रुपयाची पावली 501 रुपयाची पावली बाई बाई आई काळूबाई तुला लिंबाची सावली आमले दादा गुरुवरांनी दिली 500 रुपयाची पावली 500 रुपयाची तेल जळून जाईन यांचं बिल पैसे जाईल धन्वंताच्या लेखानं धन्वंताच्या लेखानं केलाय कोळीचा उद्धार 500 रुपये जोगव्याला दिलबाई आंबाच्या नावाला धन्वंताच्या लेखाने गुरुवार आमले दादा दवळेकर यांनी 501 रुपयाचा जोगवा त्या मांडरच्या काळूबाईला दिलेला काळूबाईला दिलेला आहे तुळजापूरच्या आदिमाई शक्तीला दिलेला आहे हा पण आदिमाई शक्ती आहे कशी कशी आहे ओल्या झाडाला आग लावती नृत्य नारी करती निंदा करीत त्याला तिथं तोडा लावणारी आज आदिमाई शक्तीला हा शुभ कार्यानिमित्त बोलावण्यात गेलेलं आहे केलेलं आहे आणि आपले गुरुवार अमलेश दादा आमले दादा यांना पवार परिवारांनी बोलणं गेलंय बरोबर आहे म्हणून काळूबाई त्यांच्या रूपात आली हा सदैव आनंदानं होणार होणार आणि कुटुंबामध्ये सुख शांती लाभणार लाभणार आणि मनातली मनोकामना ही काळूबाई पूर्ण करणार खरे 500 रुपये दिलेले हा देवीच्या जोग्यासाठी दोघांसाठी चाललेला कार्यक्रम हा गुरुवारी अमलेश दादा यांचं सांगणे सांगणे चाललेला कार्यक्रम असाच पहिल्यापासून दणदणीत शेवटपर्यंत झाला पाहिजे होणार आणि आता जे काही कोणाची वारी बायांची राहिली असेल हा ती वारी पटकन घ्या हा जर कुणाची नसेल त्यांनी बी घ्या हा भक्ती दयाची पाकानी निस्वार्थी पाकाये हा? भल्या भल्या लद्याचा धाकाये आणि आपलीच उधवळ करूया कसबा पेटानी शिष्य परिवाराचं काळूबाईचं नाव घेणे लईच दुर्वरणे लई गे काळूबाईचं नाव घेणे लईच दुर्वरणे लई गे मग लईच दुर्वरणे लई गे मग त्या काळूबाईनं आमले भाऊला पुण्यात फेमस केलं मग त्या काळूबाईनं आपले भाऊला
पहिल्यापासून सोन्या नाण्यामध्ये आणि थाटातील रुबाबाती हे बाकीचे आत्ता आलेले पण पहिल्यापासून आमलेश भाऊ आहे. आमलेश भाऊचं नाव पुण्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. ते काय हा त्याचे म्हणे काय टाक्याचं गाव सोसल्याशिवाय देव येत नाही. बरोबर आहे. त्याला टाक्याचं गाव सोसावं खरंय. नाही तर म्हणे नाही भाऊ. आणि तेव्हा मला पाहू कारण की टाक्याचं गाव सोसलंय कोणी बरोबर आमलेच दादा. आहे. म्हणून माता काळूबाई शिरावरती भक्ताच्या आहे. हा कुठली विघ्न कुठली अडचणी खरे ही काळूबाई दूर करणार. खरे भक्ताला टच लागून देणार नाही. हा तिला मांडरची सरदारी म्हणतात. सरदारी ओल्या झाडाची आगी हा आणि चाफ्याच्या झाडावर काळूबाई खेळती या नागी म्हणून ती प्रसन्न झाली कुणाला आमलेश भाऊला ज्यानं सोन्या नाणं चाललंय तेंड आणि आमलेश भाऊ फ्रेंड इज फ्रेंड आज मांडरगडावरती देखील आमलेश भाऊचा फार्म आहे. आमलेश भाऊचा सगळ्यात मोठा फार्म आहे. अजूनपर्यंत कोणाचा नाही पण आमलेश भाऊचा आहे मांडरगडावरती. एकदा नक्की कोणी गेलं तर नक्की जावा. ज्यानं सोन्या नाणं चाललंय ट्रेंड आणि आमलेश भाऊ फ्रेंड इज फ्रेंड भक्तीमध्ये भक्ती काळूबाई केली. भक्तीमध्ये भक्ती काळूबाई केली. तव सोन्याच्या पावलाने काळूबाई माझ्या आमले भाऊच्या दारी आली. दारी आली ग दारी आली. ती मांडरची आमलेश भाऊच्या दारी आली. अरे वा अगरात बसून सोन्याच्या पावलाने येणं केलंय तिने. अगरात बसून सोन्याच्या पावलाने येणं केलंय तिने. बाई येणं केलंय तिने. हे काळूबाई मांडरची सरदारीने. ही काळूबाई मांडरची सरदारीने. माझी काळू मांडरची सरदारीनं आमलेश भाऊची पाठी राखीन. आपल्या
तेच कापले देत आहे आणि आता यंत्रवार चांगले यंत्रवार समोर बघायचं इथं शानू इकडे